महाविकास आघाडीच्या वतीने चिंतन बैठकीचे आयोजन। सविस्तर वृत्त असे। महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण बापू चौरे यांचा साक्री विधानसभेत निसटता पराभव झाल्याने त्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कैलासवासी हरिभाऊ चौरे आदिवासी आश्रम शाळेच्या हॉलमध्ये चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे। यावेळी साक्री विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी अथक परिश्रम घेणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारीसह साक्री तालुक्यातील नागरिकांचे प्रवीण चौरे यांनी मनस्वी आभार मानले। यावेळी व्यासपीठावर माजी खासदार बापू चौरे, प्रवीण चौरे, भानुदास गांगुर्डे, पांडुरंग सूर्यवंशी, छगन राऊत, योगेश महाले, एकनाथ गुरव, गिरीश नेरकर, जयेश खैरनार, ओमकार राऊत, दीपक राऊत, उत्तम देशमुख, चंद्रकांत देवरे, प्रकाश राऊत, सागर देसले, शिवाजी भोये, विश्वास बागुल, PS पाटील, दिगंबर क्षीरसागर, एकनाथ गुरव, गिरीश नेरकर, सचिन सोनवणे, जगदीश चौरे, धुडकू भारूड, चंद्रकांत देवरे, देविदास नेरकर, उत्तम देशमुख, ओमकार राऊत, दीपक राऊत, महेश वाघ आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळणे, सहसंपादक अनिल बोराडे। साक्री विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर आणि माझ्या पराभवानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आज पिंपळणे येथे आश्रम शाळेवरती कार्यकर्त्यांचा मेळावा व आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे। या कार्यक्रमासाठी तालुक्यातून प्रत्येक भागातून मला भेटण्यासाठी आज जवळजवळ 4 ते 5 हजार लोक मला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेत। म्हणजे मला असं वाटतंय की माणूस निवडल्यानंतर तर त्याला भेटणारे अनेक जातात, पण पराभूत झाल्यानंतर मला भेटण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर तालुक्यातली लोक ही आज या ठिकाणी आलीत। त्यांच्याशी बोललो, त्यांचे विचार ऐकून घेतले, त्यांच्या भावना मी ऐकल्या आणि आम्ही सर्व टीम अशाच प्रकारे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असतील, या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही अशाच पद्धतीने एकत्रित राहून आम्ही प्रचार करणार आहोत। आमच्या भावना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि जे काही जनतेने मला जो काही कौल दिला आहे, साक्री तालुक्यातील जनतेचा हा कौल मी मनमोकळेपणाने मान्य करतो, कारण शेवटी हा जनतेचा कौल आहे। याच्यामध्ये कोणी मदत केली, कोणी नाही केली, तर याच्याबद्दल मला काही कोणावर आरोप लावायचे नाही आहेत, पण जे काही आहे ते मी मान्य करतो, स्वीकारतो आणि मी माझा लढा हा तसाच चालू राहील अशी मी साक्री तालुक्यातील जनतेला ग्वाही देतो। धन्यवाद। नमस्कार। साक्री विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण बापू चौरे यांचा निसटता पराभव झाला। जनता ही एक सर्वसामान्य, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा तरुण सुशिक्षित चेहरा म्हणून आम्ही काँग्रेस महाविकास आघाडीने प्रवीण बापू चौरे यांच्या माध्यमाने उमेदवारी दिलेली होती। ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती, परंतु आम्ही या काही लोकशाही मार्गाने जो काही निकाल लागलेला आहे तो मायबाप जनतेचा निकाल आम्ही स्वीकारलेला आहे। परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आम्ही सगळे आमचे उमेदवार आणि आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांचे एक आभार सभा आणि एक मेळावा आयोजित केलेला होता। या सभेला तालुक्यातून मोठ्या संख्येने सगळे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्यांचे आम्ही सगळ्यांचं आभार मानलेलं आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या एकसंघपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि आदरणीय आमचे नेते स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काँग्रेसचा विचार, काँग्रेस ही कोणाकडनं संपणार नाही, ही विचाराची लढाई आहे आणि लढत राहणार आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये भक्कमपणे आम्ही जनतेसोबत राहून सगळ्या निवडणुकीसाठी आम्ही सामोरे जाणार आहोत। जनता आमच्या पाठीशी आहे, एवढं बोलून मी